आगे बढ़ो। मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी अवलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज सांगतोय, ठणकावून सांगतोय. पण या सरकारची जी काही ख्याती झालेली आहे, खोके सरकार, ही खोके सरकार, त्या खोक्यातनं पहिलं बाहेर या आणि मग भ्रष्टाचाराशी लढा. डबकं साचलं होतं ते मोकळं झालेलं आहे आणि खळाळटा झरा पुन्हा कामाला लागलेला आहे. तो झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत, केंद्रीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, गृहमंत्री तर आहेतच, आपले गद्दार आहेतच, मुन्नाबाई आहेत, आणखीन कोणी आहेत, सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो. आणि म्हणून मी अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा, हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. आणि त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर. पण आजपासून तुम्ही सुद्धा जागते राहा. ज्या मध्ये मध्ये बातम्या येत आहेत की शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार, जा आत्ता निघून जा, दार उघडा आणि निघून जा. हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी मधल्या ओळीमध्ये हा मुद्दा टॅग केला आहे की श्री उद्धव ठाकरे यांचं जे भाषण होतं ते थोड्या वेळापूर्वीच संपलेलं आहे. जवळपास 40-45 मिनिटाचं त्यांचं जे भाषण आहे, त्या भाषणातनं आपल्यासमोरची आव्हानं काय आहेत, पुढे कशा पद्धतीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि शिवसेनेला काय काय पद्धतीच्या आव्हानाचा सामना करावा लागेल त्यावेळेला, की जेव्हा जे आत्ता विद्यमान नगरसेवकसुद्धा जे शिवसेनेच्या बरोबर आहेत तेही या शिंदे गटामध्ये जाऊ शकतात, अशी जी शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा जो मुंबईतला गट प्रमुख नेत्यांचा जो कार्यकर्त्यांचा जो मेळावा होता, त्याच्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय जोरदार जोमदार असं भाषण केलं. शिवसैनिकामध्ये जी नवचैतन्य, जी ऊर्जा भरायची असते, जी भरणं गरजेचं आहे, ते श्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणातनं निश्चितपणे भरली जाईल असं दिसतंय. ती त्यांची जी स्वतःची एक स्ट्रेंथ आहे की यमक जुळवत, चांगल्या शब्दांचा वापर करत, योग्य ते मुद्दे घेत ते जे लोकांपर्यंत जातात, कार्यकर्त्यापर्यंत जातात, तेच तिथं दिसलं. आता हे खरं आहे की एक चालकांवरती जो पक्ष असतो, जो एकाच नेत्यावरती अवलंबून असतो, तो नेता ही त्या पक्षाची स्ट्रेंथही असते आणि विकनेसही असते. विकनेस यासाठी असतो की तो नेता काय म्हणतोय, तो कशी दिशा देतोय, हे तो स्वतः जोपर्यंत येऊन सांगत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना कळत नाही. आणि म्हणूनच 30 जूनला हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर हा जो पहिला मेळावा होता, त्या पहिल्या मेळाव्याला शिवसेनेच्या नेत्यांनी ही सभा नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी या मेळाव्यातनं आगामी शिवसेनेची दिशा काय आहे, त्यांच्यासमोरचे जे टार्गेट आहेत ते काय, त्यातले मुद्दे काय आहेत हे स्पष्ट झाले. पण आत्ता माझ्या मते आजच्या श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर तो हा आहे की त्यांनी थेट सरकारला प्रति आव्हान दिलेलं आहे. कारण शिवसेनेचा गेल्या 50-55 वर्ष 1966 साली जो पहिला मेळावा शिवाजी पार्क, ज्याला शिवसेना शिवतीर्थ असं म्हणते, तिथे तो मेळावा होणार की होणार नाही त्याबद्दलची साशंकता अद्याप संपलेली नाही आहे. मुंबई महापालिकेनं या संदर्भातला कुठलाही निर्णय दिलेला नाही आहे. आणि असं असताना सुद्धा एकीकडे शिवसेना ही न्यायालयामध्ये जाऊन या संदर्भातला निर्णय घेण्याच्या दृष्टीनं काही वाटचाली करत असताना आज मात्र पहिलंच वाक्य श्री उद्धव ठाकरे यांचं जे आहे, जे होतं ते म्हणजे आपला मेळावा होणार आणि तो शिवतीर्थवरती होणार. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शिंदे सरकारला श्री उद्धव ठाकरे यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे. त्या आव्हानामुळं अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर सामोपचारानं राज्य सरकारनं या संदर्भातली भूमिका घेतली नाही
तर मग मात्र ज्याला कन्फ्रंट्रेशन असं इंग्रजीमध्ये शब्द आहे ते कन्फ्रंट्रेशन होईल आणि त्याची शिवसेनेनं तयारी केलेली आहे असं आज श्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच वाक्यातनं स्पष्ट होत आहे. कारण त्यांनी जे म्हटलं ते वाक्य असं आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आणि तो शिवतीर्थवरतीच होणार. म्हणजेच येणाऱ्या दसऱ्याला शिवसेनेचा जो मेळावा आहे तो मेळावा हा शिवतीर्थवरती जर घ्यायचा असेल तर ही सगळी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बाजूला ठेवून शिवसैनिकांनी तयारीला लागावं अशा पद्धतीचा तो मेसेज आहे. श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये जरी ते आज सभा नाही असं म्हणत असले तरी आगामी प्रचाराचे सगळे मुद्दे जवळपास स्पष्ट झालेले आहेत. त्यांना हेही कळलेलं आहे आणि अर्थात ते दिसतही आहे की काय पद्धतीची आव्हानं शिवसेनेसमोर असणार आहेत. आणि म्हणून आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी श्री अमित शहा, श्री नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे सगळे एकत्रित येऊन मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेला टार्गेट करतील आणि तुम्ही त्यासाठी तयार आहात का असं जे आव्हान केलेलं आहे ते यासाठीच आहे की त्यांना समोर असलेल्या आव्हानाची आता पूर्ण कल्पना आलेली आहे. कारण श्री नरेंद्र मोदी हे जर पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत येत असतील तर आत्ताच मला खात्री आहे की आत्ताच श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरती लगोलग भारतीय जनता पार्टीकडनं प्रतिक्रिया येतील. इनफॅक्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली दिल्लीमधली जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्येच याला प्रत्युत्तर देतील असं दिसतं आहे. ही लढाई सोपी नाही आहे याचाही त्यांना आता पूर्ण अंदाज आलेला आहे. कारण शिवसेनेला ज्या पद्धतीनं गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये डॅमेज करण्यात आलेलं आहे तर अर्थातच शिवसेनेला मुंबई महापालिकेमध्ये चितपट करणं हाच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटासमोरचं मोठं आव्हान असेल आणि ते त्यासाठी कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नाही आहेत. आणि म्हणूनच सगळे मुद्दे सगळे शब्द की जे एका शिवसैनिकाला चार्ज करू शकतात अशा सगळ्या शब्दांचा वापर श्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणामध्ये केला. बरं ते हे करत असताना त्यांनी गेली 25 वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजे शिवसैनिक आणि मुंबई हे जे काही नातं आहे ते नातं कसं आहे, मुंबईमध्ये शिवसैनिकांनी काय काय करून दाखवलंय, मुंबईमध्ये कुठलेही प्रश्न हे शिवसैनिकांनी कसे सोडवलेत. मग अगदी ते दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेव्हा 4 शिवसैनिकांना लागलेल्या गोळ्या असतील, विजय सुर्वे यांना नौदलांच्या वतीनं दिलेलं पत्र असेल किंवा तत्सम अशी कुठलीही गोष्ट की ज्या गोष्टीतनं समोर बसलेल्या शिवसैनिकाचं कर्तृत्व आणि त्यांनी मुंबईच्या संदर्भामध्ये केलेली कामगिरी बजावलेली कामगिरी हे श्री उद्धव ठाकरे यांनी त्याचा पूर्ण उजळणी केली. सरळ सरळ दिसतं आहे की शिवसैनिकांना येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी तयार करणं, त्यांना आव्हानाची कल्पना देणं, त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक करणं आणि त्यासोबतच आपण निवडणुकीला तयार आहोत हे दाखवणं. सो पहिला मुद्दा की या भाषणातनं जो थेट निघतो तो असा की या सरकारबरोबर आपली फक्त कायदेशीरच नाही आहे तर आता कुठल्याही पातळीवरती जाऊन लढण्याची तयारी आहे. हा मेसेज आज श्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातनं त्यांनी दिलेला आहे. तो मेसेज थेट असा आहे की जर दसरा मेळाव्याला या सरकारनं आडकाठी आणली, महापालिकेनं या संदर्भामध्ये कुठलंही बंधन घातलं तरी शिवसेना थांबणार नाही, शिवतीर्थावरतीच हा मेळावा होईल. मला असं वाटतं की या संदर्भामधले कायदेशीर पोलिसिंग संदर्भातले एक राजकीय विचारधारा म्हणून आणि महाराष्ट्रातली एकूणच कायदा आणि सुव्यवस्था म्हणून असे अनेक प्रश्न येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि मी पहिल्यांदा ज्यावेळेला मधल्या ओळीमध्ये हा मुद्दा टॅग केला होता त्यावेळेला अनेक प्रेक्षकांना असं वाटलं होतं की मी जे म्हणतोय की शिवसेनेला शिवतीर्थावरती मेळावा घेऊ नये यासाठीची नेपथ्य रचना सध्या सरकारकडनं सुरू आहे. आणि हे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की याच्यातनं काय प्रयत्न केला जातोय की एकतर कायदेशीर रंगानं शिवसेनेला अडवायचं, कमीत कमी वेळ शिवसेनेला कोर्टामध्ये जाईल अशी व्यवस्था करायची म्हणजे महापालिकेने निर्णय घ्यायचाच नाही आणि शिवसेनेची केवळ 2 वेळेला कोरोनाचा अपवाद वगळता जो मुहूर्त चुकलेला होता की जिथे शिवतीर्थावरती त्यांना दसरा मेळावा घेता आलेला नव्हता तशाच पद्धतीनं शिवसेनेला आडकाठी करायची हा जो प्रयत्न किंवा हा जो कायदेशीर तिढा सुद्धा निर्माण झाला आहे. कारण शिवसेना कोणाची हे मुंबई महापालिकेचे अधिकारी ठरवू शकत नाहीत कारण एकतर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. तर याच्यातनं कुठल्याही शिवसेनेला या मैदानासाठी परवानगी द्यायची नाही अशी जी भूमिका दिसते आहे तर त्याच्यावरती मात्र आज मला असं दिसतंय की त्यांनी सरकारला थेटपणे आव्हान दिलेलं आहे. दुसरं असं आहे की कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेनं काय काम केलं, कारण हे सगळं आजचं त्यांचं जे भाषण होतं ते मुंबई सेंट्रिक होतं. कारण ऑब्व्हियसली समोर बसलेला नेसलेच्या संकुलातला जो कार्यकर्ता होता तो मुंबई महापालिकेशी संबंधित असलेले शिवसैनिक आहेत आणि त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेनं काय काम केलं
मग त्यात व्हर्च्युअल क्लासरूम असेल, शाळा असतील, रुग्णालय असतील, डबल डेकर बस असेल, कोरोना काळातलं खास काम असेल की ज्या मैदानावरती श्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली तिथेच एक कसं कोविडचं मोठं सेंटर केलेलं होतं. आणि त्या काळामध्ये ज्या मुद्द्यावरून शिवसेनेला आजही काय आज सकाळपासून आपण बघतोय, एकतर महाराष्ट्रामध्ये सध्या प्रतिमेची लढाई सुरू आहे, ज्याला परसेप्शन्स आपण म्हणतो की कोणाची काय प्रतिमा तयार होते. एकतर मनसेकडनं आज त्यांना नभा सेना असा उल्लेख केला गेलाय. भारतीय जनता पार्टीनं हल्लीच एक नवा शब्द प्रयोग सुरू केलाय, तो म्हणजे ही शिल्लक सेना आहे. शिंदे गटानं तर हे सांगितलेलंच आहे की हे उद्धव ठाकरे म्हणजे मूळचे हिंदुत्ववादी विचार नसलेले, म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा वारसा न वाहणारे असे शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे ती खरी शिवसेना नाहीच आहे. आणि दुसरीकडे मात्र आजही आपण बघितलं की काही नवीन शब्द ॲड केले गेलेले आहेत. म्हणजे एकीकडे ही प्रतिमा आता शिवसेनेची तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना गद्दार आणि आज त्यांनी नवीन शब्द ॲड केला तो म्हणजे मिंदे. मिंदे या मराठी शब्दाला खूप अर्थ आहे. मिंदे म्हणजे कोणीतरी उपकार केलाय तुमच्यावरती आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली तुम्ही इतके वाकलेले आहात की ना तुम्हाला काही विचार आहे ना तुम्हाला काही सांगता येतं आहे. आणि हा शब्द हा चपकल कसा बसू शकतो. आणि मग त्याची उदाहरणं म्हणून श्री उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं तर तुम्हाला सतत दिल्लीला जावं लागतंय. म्हणजे आजही आदित्य ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हाच मुद्दा मांडला. म्हणजे एकतर खोके तो पॉप्युलर करत आणलाय शिवसेने शब्द, गद्दार हाही शब्द पॉप्युलर करत आणलाय आणि आज एका नव्या शब्दाची भर पडली ते म्हणजे मिंदे. ते मिंदे कुणाचे आहेत तर दिल्लीश्वरांचे आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीला जाऊन तुम्हाला काही केल्याशिवाय काही होणार नाही आणि तिथे गेल्याशिवाय तुम्हाला तिथल्या सरकारच्या म्हणजे तिथल्या नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय महाराष्ट्रात कारभार करता येणार नाही, असं एक नवं परसेप्शन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न सध्या आपल्याला दिसतो आहे की शिवसेनेच्या वतीनं सुरू आहे. इंटरेस्टिंगली ज्या लीलाधर डाके यांच्या घरी श्री एकनाथ शिंदे गेले किंवा गजानन कीर्तीकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले किंवा शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले, आज ही सगळी नेते मंडळी आणि सचिव श्री मिलिंद नार्वेकर हे सुद्धा आज स्टेजवरती होते. भले गजानन कीर्तीकर यांनी ही सभा सुरू व्हायच्या आधी शिंदे यांनी केलं ते नैसर्गिकच काम होतं आणि इथून पुढे मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलं नाही पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली, ज्या भूमिकेबद्दल अद्याप उद्धव ठाकरे यांनी कुठलंही सुतोवाच केलेलं नाही किंवा आज ते असं कुठेही म्हटले नाहीत की येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एकत्रितपणे आघाडी होईल. मला असं दिसतं आहे की आजच्या भाषणातून त्यांनी शिवसैनिकांना फार स्पष्टपणे सांगितलंय की ही लढाई आपल्याला एकट्याला लढायची आहे. सर्वजण एकत्रितपणे आपल्या विरोधात आहेत. त्या सर्वजणांमध्ये काँग्रेस पण येते, कारण श्री मिलिंद देवरा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की शिवसेनेचं सरकार असताना जी वॉर्ड रचना झालेली होती त्या वॉर्ड रचनेला विरोध केला, ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि आपण बघतो की ती वॉर्ड रचना सुद्धा रद्द झालेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये एकत्रितपणे काँग्रेस लढणार नाही अशी त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली आहे. सो आजच्या बोलण्यामध्ये सर्व विरुद्ध शिवसेना असं आपल्याला लढायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग खूप काही शेलक्या शब्दांचा त्यांनी वापर केला, जसं मी म्हटलं की मिंदे गट. दुसरं मला एक मेसेजिंगचा जो प्रकार असतो तो दिसला की श्री संजय राऊत हे आज जेलमध्ये आहे, ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, पण त्यांची एक रिकामी खुर्ची तिथं ठेवली होती. श्री संजय राऊत हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची उद्धव ठाकरे यांनी जाऊन भेट घेतली, परंतु ते एकटे पडलेले आहेत या लढाईमध्ये. ना श्री शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मंडळींनी की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मात्र जो संजय राऊत त्यांच्याबद्दलची भूमिका घ्यायला हवी होती किंवा जशी त्यांच्याबद्दलची सिंपती दाखवायला हवी होती तशी ती दाखवलेली नाही. अद्याप तरी श्री शरद पवार हे संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोललेले नाहीत. पण आपण मात्र संजय राऊत यांना एकटं सोडलेलं नाही. संजय राऊत हे एकट्यानी अशी लढाई लढतायत की जी खंबीरपणे लढली जाते आणि म्हणून संजय राऊत यांची एक रिकामी खुर्ची आपण तिथे ठेवलेली आहे. हा एक संकेताचा भाग आहे आणि तो मेसेजिंगचाही भाग आहे, तो आज शिवसेनेनं फार स्पष्टपणे दिला. कमळाबाई हे जे नाव आहे ना, मला आठवतं ते पहिल्यांदा जेव्हा आलं, अर्थात श्री बाळ ठाकरे हेच सामनाचे संपादक होते, त्यामुळं तिथे आलेली कुठलीही गोष्टी संपादकाचीच निगडीत असते कायदेशीरदृष्ट्या सुद्धा. तर तो शब्दप्रयोग हा पहिल्यांदा कमळाबाईचा बाळासाहेब ठाकरे यांनी तिथेही केला आणि जाहीरपणे पण केला. आज मात्र उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी हा शब्द पहिल्यांदा वापरतो आहे कमळाबाईचा, कारण मुंबईमध्ये तुम्ही कोण होतात, तुम्हाला स्थायी समितीचं पदं दिली, वेगवेगळ्या समित्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये पदं दिली, मुंबईमध्ये तुम्हाला महापौर आणि उपमहापौरामध्ये उपमहापौर पद दिलं, ते आमच्यामुळं दिलं. म्हणजे मुंबईमध्ये
तुमचं असं काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमचं मुंबईशी काय नातं आहे? एकूण मुंबईमध्ये असलेला जो मराठी मतदार आहे, मुंबईमध्ये असलेला जो अमराठी मतदार आहे, या अमराठी मतदाराला सुद्धा केवळ शिवसेनेच्या जोरावरती इथे भारतीय जनता पार्टी वाढली आणि आता ती एकेकाळची कमळाबाई ही आम्हालाच डोळे वटारते अशा शिवसेनेला, की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक मोठं नेतृत्व, एक म्हणजे मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, त्याचं नेतृत्व केलं. 106 जे आपले मराठी बांधव तिथे शहीद झाले, अमर झाले, तर त्याला ती डोळे वाटारून दाखवते असं सांगण्याचा या सगळ्या ह्याच्यातला भाग होता. पण मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना या गोष्टीबरोबरच आपल्यावरती संभावित असलेली टीका याचाही पूर्ण कल्पना आलेली आहे. म्हणजे घराणेशाही हा जो मुद्दा आहे, आणि आजही आपण बघितलं की आज सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमामध्ये तेजस ठाकरे यांची राजकारणामध्ये एंट्री अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. मला वाटतं की जे कंटेम्पररी पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं नवं कुठलंही नेतृत्व हे ना मतदाराला आवडतं, ना त्या पक्षामध्ये असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला ते भावतं. कारण मग त्यातनं ते आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचा पण आक्षेपाचा मुद्दा हाच होता की अनेक सिनियर नेते वगळून आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं. आणि शिवसेनेमध्ये म्हणजे ही पण शक्यता आहे की एकनाथ शिंदे यांचं बंड होण्यामागं आदित्य ठाकरे यांचा जो प्रोग्रेस शिवसेनेमध्ये होता, तर ज्याला कोणाला आपल्याला शिवसेनेकडनं सर्वोच्च पद सत्तेतलं मिळू शकतं अशी आशा होती, ती आशा आदित्य ठाकरे यांच्या अशा पद्धतीच्या पॉलिटिकल राईज नंतर ती मावळली. आणि हेच मुख्य कारण असू शकतं की बाकी हिंदुत्व वगैरे हे सगळे मुद्दे हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की सगळे राजकीय पक्ष हे त्यांच्या सोयीच्या असतात, त्याच भूमिका मतदारासमोर मांडत असतात. पण एकनाथ शिंदे यांनी जे त्यांच्या भाषेतलं उठाव, शिवसेनेच्या भाषेतली गद्दारी किंवा आता मिंदेपणा, हे सगळं हे मुख्यमंत्री पदाच्या आपल्याला नसलेल्या संधीमुळे ते केलेलं आहे. आणि आता तेजस ठाकरे यांचा ज्या पद्धतीनं आज स्टेजवरती त्यांचं जे काही आपण म्हणूया की त्यांना आणलं गेलं, तो यातनं असं दिसतंय की पुन्हा वंशवाद किंवा माननीय पंतप्रधानांच्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये सर्व प्रादेशिक पक्षावरती जे प्रश्नचिन्ह लावलेलं आहे, आणि बघा तेव्हाच्या भाषणाचे पडसाद आजपर्यंत कसे उमटत राहतात याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे. आणि मग त्यांनी त्या वंशवादाला सुद्धा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. पण बहुधा त्याहीपेक्षा त्यांचा जो मुद्दा होता तो मुंबईतलं आर्थिक सत्ता केंद्र हे गुजरातला हलवण्याचा. कारण आता हा जो मुद्दा आहे हा हळूहळू माझ्या मते वाढवला जाईल. एकापाठोपाठ एक ज्या 3 पत्रकार परिषदा आदित्य ठाकरे यांनी घेतल्या, आजचा खरं तर माझ्या मते आजच्या पत्रकार परिषदेतला निशाणा चुकलेला आहे. तो निशाणा यासाठी चुकलेला आहे की ह्या सगळ्या मांडणीमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र ह्या 2 रायव्हल राज्याची स्पर्धा आहे. त्या राज्याची की ज्या राज्याचं नेतृत्व क्रमांक 1 आणि नेतृत्व क्रमांक 2 म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे केंद्रात सत्तेवरती आहेत. तर तिथे जेव्हा तुलना होते तर ती मराठी माणसाला भावते. म्हणजे गुजरातबरोबर तुम्ही तुलना केली तर आज तोच प्रयत्न होता की गुजरात हे कसं प्रयत्न करतं आहे की मुंबईचं जे आर्थिक महत्त्व आहे ते कमी करायचं. म्हणजे एकीकडे ऊर्जित अवस्था आणायची ती शिवसैनिकाच्या मनाला, दुसरीकडे शिवसेनेनं जे मुंबईमध्ये उत्तम काम केलेलं आहे जे काही आहे ते सतत सांगायचं, आणि तिसरीकडे केंद्रीय पातळीवरून आपल्यावरती कसा अन्याय होतो आहे हे मुंबईकरांना सांगायचं. एकूण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची दिशा आजच्या त्यांच्या पहिल्याच मेळाव्याच्या भाषणातनं स्पष्ट झालेली आहे असं दिसतं आहे. ॲड ऑन काही नवीन मुद्दे होत राहतील, पण अमित शहा हे म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली 2014 सालची, आणि पहिलीच त्यांची तुळजापूरची सभा होती आणि मी ती कव्हर केली होती, आणि मीच तो सुदैवाने त्या सभेला उपस्थित असलेला असा पत्रकार होतो की ज्याला हे लक्षात आलं की दिल्लीवरून आलेली शहांची फौज याचा अर्थ काय होतो. आणि त्यानंतरचं सगळं जे रामायण महाभारत आहे ते महाराष्ट्राने बघितलं. सो आज पण तेच एक महाराष्ट्रासमोर त्यांनी ते नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की हे सगळे दिल्लीवरून येऊन महाराष्ट्रावरती आक्रमण करतायत, आणि मग ही आत्तापर्यंत आलेली जी मुस्लिम राज्यकर्त्यांची महाराष्ट्रावरती झालेली आक्रमण आहेत त्याच्यातलीच ही एक पुढची आक्रमणाची पद्धती आहे. आणि म्हणून मग त्यांनी ते शहा येणार आहेत वगैरे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. न्यायव्यवस्थेवरती उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे काही मुद्दे आहेत तेच मांडले. खरं म्हणजे ज्या पद्धतीचं अनप्रेसिडेंटेड पॉलिटिकल सिनेरिओ महाराष्ट्रामध्ये आहे, तर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला असं वाटलं असतं की ह्या सगळ्या राजकीय तेढ्याचा निकाल हा तात्काळ लागायला हवा होता. दुर्दैवाने कुठलीही कारणं असली तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निकाल तात्काळ लागला नाही. तो इतक्यात लागेल याचीही कुठली शाश्वती नाही. इनफॅक्ट त्यामुळं हा जो उशीर होत चाललेला आहे
त्याच्यावरती श्री जयंत पाटील जसं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की उशीर होतोय आणि त्यामुळं आमच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते, ते अगदी सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा चुकचुकते आहे की ह्या प्रकरणामध्ये इतका उशीर का होतोय. तर तोच धागा पकडत श्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की या निकालाचा संदर्भ त्यांनी रामशास्त्री प्रभूंशी जोडला की असा न्यायाधीश की ज्यांनी समोर स्वकीय असून सुद्धा योग्य तोच निर्णय दिला, तो पण त्यातला जो डिले आहे, त्यातला जो उशीर होतो आहे त्याबद्दल ते बोलले. एक संदर्भ फार महत्त्वाचा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी खुलासा केला की प्रत्येक निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही लढा. उद्धव ठाकरे यांनी मात्र बिलकुल याच्या विरोधातली भूमिका मांडली की ही आपली पहिलीच निवडणूक आहे असं माना. आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की ही दाट शक्यता दिसते आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जसं आज शिवतीर्थ हे मैदान कुणाला मिळणार याबद्दलची कुठलीही शाश्वती या क्षणाला नाही आहे, तसंच शिवसेनेला हे जे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे ते मिळेलच याची आज कुठलीही शक्यता नाही. इनफॅक्ट जर मेजॉरिटी हा निकष लावला तर एकतर ते शिंदे गटाकडे जाऊ शकतं किंवा कायदेशीर बखेड्यामुळं ते कुणालाच न देण्याची भूमिका निवडणूक आयोग घेऊ शकतो. म्हणजे एक असा राजकीय पक्ष की ज्या राजकीय पक्षाकडं त्याचं स्वतःचं चिन्ह नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की असा राजकीय पक्ष की ज्याच्याकडं स्वतःचे 40 आमदार त्यांनी गमावलेले आहेत आणि हा इतका मोठा पक्ष नाही की जो सर्वव्यापी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेला आहे. आणि असा राजकीय पक्ष की जिथे ठाण्यामध्ये त्याचे 63 पैकी थोडे आकडे पुढे मागे होत राहतात कारण इतकं काही मेमरीमध्ये आपल्या साठवून नाही राहत, पण असा राजकीय पक्ष की ज्याच्या 63 पैकी 62 हे नगरसेवक हे त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि मुंबई महापालिकेतल्या 288 पैकी ते जे त्यांनी मनसेचे 6 वगैरे घेऊन नंतरचा 100चा आकडा जो काही गाठला होता त्यातले किती नगरसेवक शिवसेनेकडे राहतील याची कुठलीही शाश्वती नाही आहे. म्हणजे शिवसेनेकडं ही शक्यता आहे की त्यांना उमेदवार हे शोधताना बऱ्यापैकी त्यांना धावपळ होऊ शकते. त्यामुळं या सगळ्या पातळीवरती शिवसेनेला अगदी नवा कोरा राजकीय पक्ष तेवढ्याच मर्यादेमध्ये, कारण श्री बाळासाहेब ठाकरे यांची जी राजकीय लिगसी आहे ती लिगसी खूप मोठी आहे आणि कोणी कितीही प्रयत्न केले तर बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या मनामध्ये आहेत याबद्दल काही साशंकता नाही. त्याचा अर्थ प्रत्येक मराठी माणूस हा शिवसेनेला जाऊन मतदान करतो हे पूर्वी घडलेलं नाही. कारण शिवसेनेला जो काही तुम्ही 1995 पासून ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीमध्ये जर मतांची आकडेवारी बघितली तर 16 ते 19% एवढीच मतं शिवसेनेला मिळालेली आहेत. सो असा राजकीय पक्ष की ज्याला ठाकरे या नावाची एक लिगसी वगळता आता त्या राजकीय पक्षाच्या हातामध्ये काही नाही. आणि म्हणून बहुधा हे ओळखूनच आपल्यासमोर बसलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आज स्पष्टपणे याची कल्पना दिली की ही जी निवडणूक आहे ही आपली पहिली निवडणूक असणार आहे. आणि या पहिल्या निवडणुकीला अशाच पद्धतीनं तुम्ही बघा की या निवडणुकीमध्ये आपल्याला अगदी कोरी पाटी म्हणून जायचं आहे. बाकी त्यांनी एक गोष्टीचा मात्र मला वाटतं की त्यांना या गोष्टीचा अंदाज आलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये जर शिवसेनेच्या हाताला काही लागलं असेल, म्हणजे हिंदुत्व या मुद्द्यावरती त्यांनी गमावलेली मतं जी काय असतील ती, गमावलेले आमदार, गमावलेले खासदार, पण गमावलेली एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेली जी महाराष्ट्रातली मतं आहेत, मग त्यात काही अल्पसंख्याकांची असू शकतात, दलित समाजातली मतं असू शकतात, ती मतं शिवसेनेकडं काही प्रमाणामध्ये जाऊ शकतात. आणि त्याची त्यांना कल्पना आलेली असल्यामुळंच फक्त मराठी माणूसच नाही, फक्त हिंदूच नाही, तर त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुस्लिमांना सरसगट ते गद्दार आहेत, देशविरोधी कारवाया करतात असं म्हटलेलं नाही, याचा त्यांनी उल्लेख केला. जाता जाता ते हेही म्हणाले की अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला होत होता तेव्हा मस्जिदी आणि दर्ग्याचं रक्षण करण्याचं काम हिंदू तरुणांनी म्हणजे अर्थातच शिवसैनिकांनी केलं. सो तो जो त्यांच्यावरती जो सतत आक्रमण केलं जात आहे की हिंदुत्ववादी विचाराला बाळासाहेब ठाकरे यांनी यांच्या विचाराला उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिलेली आहे, पण त्यांनी तो मुद्दा सोडलेला नाही. त्याचा त्यांना बहुतेक अंदाज आहे की हे मतदार हे सुद्धा आपल्याकडं येऊ शकतात. शिवसेनेची नवी जी घोषणा दिसते आहे ती म्हणजे पुन्हा मुंबई जिंकूया. शिवसेनेनं करून दाखवलं. त्याच्या आधी मी मुंबईकर, आणि मला एक्झॅक्ट आठवत नाही पण पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातला एक असं वाक्य बोललेलं होतं की ज्यातनं शिवसैनिक पुन्हा पेटून उठले. सो शिवसेनेची ही नेहमीची पद्धत राहिलेली की मुंबई महापालिकेसाठी ते एक टॅगलाईन देत असतात, जसं मी मुंबईकर म्हणजे सगळे मुंबईकर आमचेच आहेत, गुजराती,
उत्तर भारतीय, बिहारी, मुस्लिम, ती एक टॅगलाईन दिली होती. त्यानंतर त्यांनी करून दाखवलं ही 2019च्या 17च्या महापालिका निवडणुकीमध्ये एक टॅगलाईन दिली होती. आणि आता पुन्हा ती टॅगलाईन त्यांनी दिली आहे की चला पुन्हा मुंबई जिंकूया. तर ह्या सगळ्यांचा त्यांनी अशा पद्धतीनं त्यांनी जो काही टॅगलाईन आहे त्याचाही त्यांनी उहापोह केला. बऱ्याच जणांना असं वाटतं की एकनाथ शिंदे गट हा शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर जी शिवसेनेची राडा संस्कृती आहे ती रस्त्यावरती का नाही दिसली. त्याचं बरेच जण हेही विश्लेषण करतात की जे राडा करणारे लोक होते तेच आता भारतीय जनता पार्टी म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेला असल्यामुळं मुंबईमध्ये अशा पद्धतीचा राडा शिवसेनेकडनं झाला नाही किंवा होऊ शकत नाही. त्याच्यावरती पण त्यांनी अर्थात मी त्याला प्रत्युत्तर म्हणणार नाही पण याचा एका अर्थाने हाही त्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला रक्तपात का करायचा नाही आहे. तर रक्तपात झाला तर तो शिवसेनेच्याच 2 गटात होईल आणि 2 गटातला हा रक्तपात हा भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडणारा असल्यामुळं आपल्याला तो रक्तपात करायचा नाही. म्हणजे जे कोणी असा विचार करतात की राडा करणारेच इकडे गेलेले आहेत पण उद्धव ठाकरे यांच्या मते असं नाही आहे. आमचेच जे काही मिंदे आहेत ते तिकडे गेलेले आहेत त्यामुळं आमच्यात आणि त्यांच्यात जर राडा झाला तर त्याचा भारतीय जनता पार्टीला उपयोग होईल आणि म्हणून ते शिवसेनेला करायचं नाही आहे वगैरे अशा पद्धतीची त्यांनी भाषा वापरली. ज्यांना कोणाला जायचं आहे त्या नगरसेवकांनी सुद्धा तिथे जा असं ते म्हणाले. एक शेवटचा मुद्दा असं दिसतंय की शिवसेनेला सध्या असं वाटतंय उद्धव ठाकरे यांना स्पेशली असं वाटतंय की जी एक सहानुभूती सध्या शिवसेनेच्या बद्दल दिसते अगदी ग्रामीण भागामध्ये पण आहे. अर्थात ती मतपेटीमध्ये किती जाते. विधानसभेच्या निवडणुका ह्या लोकसभेबरोबरच होतात का. जर लोकसभेबरोबर झाल्या तर मग महाविकास आघाडीचा प्रयोग हा विधानसभेला पण राहतो का. कारण आत्ता जर 288 पैकी सगळ्याच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जर टॅली बघितली तर 50-55 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि 44 अवघी काँग्रेस आहे. त्यामुळे 288तल्या उर्वरित जागांच्या वाटपाबद्दलचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरा प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे आत्ता जे शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले तिथे मुख्यत्वे त्यांची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा दावा करू शकते की तिथे आमचेच 2 दुसऱ्या क्रमांकाचे पराभूत उमेदवार असल्यामुळे त्या जागा आम्हाला द्या. औरंगाबादसारख्या जिल्ह्यामध्ये ती परिस्थिती फार वेगळी होईल. त्यामुळं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर एकत्रित झाल्या तर महाविकास आघाडीचा प्रयोग होतो का आणि होतो तर तो टिकतो का हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळंच बहुधा श्री उद्धव ठाकरे हे अशा कुठल्या तरी निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते की जिथे शिवसेनेला एका अर्थाने उभारी मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेमध्ये कधीही शिवसेना ही प्रबळ पक्ष नव्हती. त्यांनी कधीही संस्थात्मक पातळीवरती काम केलेलं नाही आहे. पण शिवसेनेचा स्वतःचा म्हणून जो आपण ज्याला हार्ट ऑफ द पार्टी म्हणू किंवा महत्त्वाचा भाग आहे तो अर्थातच मुंबई महापालिका आहे आणि मुंबईचा भाग आहे. तर तिथे अशा कुठल्या तरी निवडणुकीच्या प्रतीक्षेत उद्धव ठाकरे आहेत आणि म्हणूनच ते असं म्हणून गेलेत की जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका लगोलग घ्या. त्यासोबत विधानसभेच्या निवडणुका घ्या. म्हणजे शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की ह्या निवडणुका लवकर व्हाव्यात. तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचा हा प्रयत्न दिसतो आहे की या निवडणुका उशिरा व्हाव्यात. म्हणजे ती जी सहानुभूतीची लाट आहे ती सहानुभूतीची लाट ही शिवसेनेच्या बाजूने जाणार नाही. थांबूया आपण इथे. बरेचसे मुद्दे आज स्पष्ट झालेत. उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीला प्रति आव्हान द्यायला तयार आहेत. त्याच्यासाठीचे मुद्दे तयार आहेत आणि त्यांची सगळी जी भिस्त आहे ती शिवसैनिकावरती आहे. ते शिवसैनिकांना किती चार्ज करतात आणि तो चार्ज किती काळ शिवसैनिकामध्ये राहतो त्याच्यावरतीच शिवसेनेची पुढची सगळी राजकीय वाटचाल असेल. आणि हे वाक्य न्यायालयीन लढ्याच्या संदर्भामध्ये खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. कारण हा फक्त शिवसेनेच्या संदर्भातला मुद्दा नाही तर लोकशाही टिकेल का या संदर्भातला मुद्दा आहे. सो थांबूया आपण इथे. मधल्या ओळीमध्ये आपण काय करतोय तर दिवसभरामध्ये घडलेली जी एक महत्त्वाची घडामोड आहे त्याचं लगोलग विश्लेषण करतो. अनबायस्ड करतो कारण पत्रकारिता ही तशीच असली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.